नमस्कार मैत्रिणींनो, आता उन्हाळी वाळवणाचा सीझन आहे आणि त्यातच माझा हा घरगुती शेवयाचा व्यवसाय खूप छान चालू आहे. त्यामुळे मला डेली व्हिडिओ बनवायला सुद्धा वेळ भेटत नाही आहे, पण आज मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. खूप मैत्रिणींच्या कमेंट होत्या की तुम्ही कोणतं प्रमाण किती वापरता, तुमच्या शेवया खूप छान सरळ दिसतात, चांगल्या येतात. म्हणजे खूप माझे असे छोटे छोटे व्हिडिओ बघून तुम्ही मला बरेचशा कमेंट खूप छान छान केलेले आहेत आणि मी जसं बनवते किंवा कशा बनवते ह्याचं सिक्रेट तुम्हालाही मी थोडक्यात आता मी सांगत आहे. जास्त वेगळं काही सिक्रेट नाही, खूप साध्या सोप्या पद्धतीनंच मी बनवते, पण प्रमाण अगदी परफेक्ट घेते. चांगल्या क्वालिटीचा गहू रवा वापरते. यावरतीच आपल्या मालाची क्वालिटीसुद्धा टिकून असते. तेच आता मी तुम्हाला थोडक्यात माझ्या पद्धतीनुसार मी कसं बनवते ते शेअर करत आहे आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की आपली क्वालिटी सर्वात महत्त्वाची राहिली पाहिजे. चांगल्या दर्जाचा गहू वापरायचा, सेवई तुटणार नाही, रंग नैसर्गिक राहील याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आणि विशेषतः तर स्वच्छतेकडे आणि हायजिनिक कसं राहील जास्तीत जास्त याच्याकडे लक्ष द्यायचं आणि पॅकिंग आकर्षक ठेवायचं आणि पारदर्शक पॅकिंग, ब्रँड, वजन, तारीख हे तुम्हाला टाकायचं असेल तरी टाकू शकता तुम्ही. फूड लायसन काढल्यानंतर ते ऑटोमॅटिक येतं तुमच्याकडे. आणि सील वगैरे व्यवस्थित करायचं, म्हणजे तो लूज राहिलं तर धूळ माती जाणार नाही याची दक्षता घ्यायची आपण. आणि ग्राहकांना परवडेल अशी योग्य किंमत पण लावायची. मला खूप सारे कमेंट येतात मैत्रिणींचे की तुमच्या कडे गहू शेवई कशी किलो, रवा शेवई कशी किलो किंवा फ्लेवरची शेवई कशी किलो आहे. बरेचसे असे प्रश्न आहेत की जे काहींना नवीन व्यवसाय करतात त्या मैत्रिणींना कळत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी एकच सांगेन की तुमच्या एरियात आजूबाजूला तुम्ही स्वतः मार्केट चेक करायचं. तुमच्या आजूबाजूला कसा कोणाचा रेट आहे ते बघायचं आणि आपल्याला कसं परवडेल यानुसार आपला रेट लावायचा. आपलं जे भांडवल खर्च किती आला आहे त्याच्यावरती आपला हा मजुरीचा खर्च ॲड करून त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं असते तुम्ही. तरच तुम्हाला त्याचा नफा, प्रॉफिट, तोटा हे समजून जाईल नंतर, की जसं की 30-40% तुम्ही एक्स्ट्रावरती लावू शकता घरातून घरगुती व्यवसाय करत असाल तर. कारण रेंटचा असेल तर ते आणखी जास्त लागलं जातं, कारण शॉपचं रेंट वगैरे जास्त येतं. आता हे घरातून आहे त्यामुळे आपण घरातल्या पद्धतीनं घरात व्यवसायासाठी आपण घर वापरतो म्हटल्यानंतर आपल्याला रेंट तर द्यावं लागत नाही, आपण घरातून करत असतो. त्यामुळं एक 5-10 रुपये इकडं तिकडं तुम्ही करू शकता. एवढ्या पद्धतीचंच तुम्ही व्यवसाय खूप छान ग्रो करू शकता. हे छोट्या छोट्या गोष्टी हाताळल्या ना तुम्ही खूप छान व्यवसाय करू शकता. अगदी तुम्हाला करता करता अगदी दमून जाल, आपण खाणारे दमणार नाहीत, हे विशेष आहे याच्यामध्ये. कारण क्वालिटी उत्तम देते ना तुम्ही, त्यामुळे खाणाऱ्यांनी दमण्याचा प्रश्नच येत नाही आहे. अशा पद्धतीने हे मी घरगुती व्यवसाय हा माझा खूप 2012-13 पासून मी हा करत आहे आणि खूप छान मला लोकांचा प्रतिसाद आहे. आणि सुंदर अशा ह्या शेवया बनवण्यासाठी मेहनतीचं काम तर आहे, बिना मेहनतीचं काहीच भेटत नसतं. कुठंही जावा तुम्ही, कष्टाला पर्याय नाही आहे. ही म्हण अगदी तंतोतंत कुठल्याही व्यवसायाला जुळणारी आहे. याच्याकडे आपण लक्ष द्यायचं, कष्ट करायला कमी पडायचं नाही आणि लोकांना चांगल्यात उत्तमातलं उत्तम कसं द्यायचं, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या. जर आली तक्रार तर त्यात सुधारणा करायच्या. आपलं एखादं पॅकेट लूज झालं, तुटलं फुटलं तर ते पुढच्या वेळेस तुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त हायजीन मेंटेन ठेवायचं आपण. आणि हे सर्व बघूनच आपण योग्य किंमत लावायची आणि मार्केटिंग सोपी ठेवायची. मार्केटिंग व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, आपले यूट्यूब ह्याचा सर्वत्र वापर करायचा. आपला नंबर द्यायचा ॲडवरती, त्याच्यावरती. आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या घरासमोर जर जास्त क्राऊड जात येत असेल तर तिथेही तुम्ही छोटासा फ्लेक्स बोर्ड लावू शकता. यातूनही तुमचं मार्केटिंग होऊ शकतं आणि घरगुती शुद्ध ताजी सेवई असा मेसेज तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवू शकता. आणि अगदी शेजारच्या लोकांपासून ते नातेवाईकापर्यंत हा तुमचा व्यवसाय खूप सारा वाढीला लागतो असा. आणि छोट्याशा व्यवसायाचं सुरुवात कधी मोठं होतं हेच आपल्याला कळत नाही. सुरुवात कमी प्रमाणातच बनवतो आपण, नंतर ते बनवता बनवता कंटाळा येऊन जातो. आणि हा जास्त तर एप्रिल मे मध्ये जास्त बनवून ठेवायचा स्टॉक. तो बनवलेला स्टॉक तुमचा 6-7 महिने टिकतो चांगला आणि चांगल्या उन्हात वाळवल्यामुळे त्याला कीड लागणार नाही, आळी होणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची. आणि कीड आळी होणार नाही ह्याच्यासाठी काय करायचं तुम्ही, तर मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आणि तंतोतंत ठेवायचं. जास्तही झालं नाही पाहिजे, कमीही झालं नाही पाहिजे आणि ते तिखट गोड करणाऱ्याच्या हिशोबात राहिलं पाहिजे आपलं प्रमाण. तिखट करणाऱ्याला वरून ॲड करता येतं, गोड करणाऱ्याला तर विषयच नाही. गोड खाणाऱ्यांना काही साखरेचं प्रमाण त्यांनी मेंटेन ठेवायचं असतं.
हे ह्या व्यवसायाचं खरं लॉजिक आहे. आणि आता मी काय म्हणते तुम्हाला पुढं सांगते की मला खूप साऱ्या कमेंट येतात, तुम्ही फ्लेवरची शेवई कशी बनवता, नूडल्स कसे बनवता. आता हे समोर चालू आहेत व्हिडिओमध्ये दिसतात ते माझे नूडल्स आहेत आणि ते गव्हाचे रव्याचे कोणतेही बनवू शकतात, त्याची फक्त प्लेट असते. आणि ही आता चालू आहे ती माझी मँगो शेवई आहे बघा, मँगो फ्लेवरची. ह्या शेवईला खूप मागणी आहे आणि हिची टेस्ट पण खूप छान आहे. जे घरगुती फालुदा बनवतात किंवा बाहेर विक्रीसाठी सुद्धा असतो, ही मिडल माझी प्लेट आहे. आता ही जी ती शेवई मिडल आहे, रेग्युलर जी चालते तीच आहे, गहू रव्याची बनवते. ह्याच्यापेक्षा बारीक पण बनते, ह्याच्यापेक्षा मोठी पण बनते. तुम्हाला जशी कस्टमरची मागणी आहे तसं तुम्ही प्लेट बदलू शकता. आता ही मँगो शेवईचा फ्लेवर मिळतो, लिटरमध्ये मिळतो, आमच्या इथं पुण्यात खूप मिळतो. आता तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता, तुमच्या एरियात कसा मिळतो हे तुम्ही तुमच्या तिथल्या शॉपला विचारू शकता. केकचे वगैरे साहित्य मिळतं अशा शॉपमध्ये विचारू शकता. हे साहित्य केकच्या दुकानातच भेटतं आमच्याकडे, तर तुमच्याकडे पण सुद्धा मिळू शकतं, तुम्ही विचारून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये.